कसा फायदा होईल हे असावं आणि याच्यातून ग्रामीण भागातला तरुण उद्योजक कसा बनेल हे असावं. आताच आमच्या सचिवांनी सांगितलं की आम्ही महाराष्ट्र ग्रामीण उद्योजक योजना बनवत आहोत. त्यांचा आग्रह आहे की त्याला पशुधन नाव द्यावं, कारण पशुधन खात्याची योजना आहे. ते जे काही त्याला नाव येईल ती योजना करत आहोत. आणि महाराष्ट्र राज्यामध्ये कृषीला पशुसंवर्धनला कृषीचा दर्जा द्यावा हा आग्रह माझा होता आणि ती कॅबिनेट नोट करून आणली. ते पण असंच झालं की दादांच्या टेबलवर कॅबिनेटची नोट होती आणि दादा एक आमची मीटिंग चालू होती आणि का हसन मुश्रीफ साहेबांच्या मतदारसंघात आम्हाला पशुधन खात्याची जमीन द्यायची होती त्यांना. म्हटलं दादा ही जमीन मी देते पण तुम्ही आधी आमच्या ह्याच्यावर सही करा. तर ते हसत होते की ताई बरोबर आपलं काम करून घेतात. म्हटलं माझं काम नाही दादा, सामान्य माणसाचं शेतकऱ्यांचं काम आहे. त्यांना खूप आवडला प्रपोजल, कौतुक केलं त्यांनी, मुख्यमंत्र्यांना खूप आवडलं आणि कौतुक केलं केंद्र शासनाने आमचं. केंद्र शासनाच्या कॉन्फरन्समध्ये सांगितलं की महाराष्ट्र पहिलं राज्य आहे ज्यांनी पशुसंवर्धनाला कृषीचा दर्जा दिलेला. आता इथे सगळे पशुपालक आलेत, उद्या मी परत बोलीन, काही मुद्दे रिपीट होतील, पण इथे जे पशुपालक आलेत त्यांच्यासाठी खूप चांगली बातमी आहे. कर्जाचा व्याजाचा दर जसा कृषीला आहे तसा मिळणार आहे. तुम्हाला तुमच्या लाईट बिलावर सबसिडी मिळणार आहे. तुम्हाला प्रत्येक लाभ जो कृषी म्हणून शेतकऱ्याला मिळतो तो मिळणार आहे आणि त्याच्या